रामकृष्ण हरी माऊली. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. आजची एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी आहे. तर आज मी काय काय केले हे तुम्हाला दाखवणार आहे. खूप कामं करायची आहेत म्हणून मी आहे त्याच कपड्यात माझी कामं करणार आहे आणि नंतर माझं आवरणार आहे. तर ही आहे माझ्या दारातली तुळस आणि इथे मी काढणार आहे रांगोळी. सणवार असला की दारात रांगोळी काढायला एक वेगळीच मजा येते. आणि त्यात आज तर आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे एक सोहळाच आहे. म्हणून आजची रांगोळी ही विठ्ठलाची. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या माहेरी माझे आजी आजोबा, माझे चुलता चुलती, माझे वडील या सर्वांनी गळ्यात तुळशीमाळ घातली आहे. त्यामुळे लहानपणापासून आमच्या घरात ही एकादशी कशी साजरी करतात हे मी बघत आली आहे. आणि भजन कीर्तन म्हटलं की माझ्या अंगात एक वेगळाच उत्साह येतो. म्हणूनच खूप दिवसानंतर आज एकादशी निमित्त मी हा ब्लॉग बनवत आहे. दिंडी काय असते, वारी काय असते हे मी स्वतः अनुभवलं आहे. कारण मी 5 वर्ष कोल्हापुरातील फुलेवाडी ते पंढरपूर दिंडी केली आहे, तेही पायी. तर आता आपली रांगोळी होत आली आहे. रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. माझ्या माहेरची मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडीला गेली आहेत आणि आत्ता नगरप्रदक्षिणा करून फराळ करत आहेत असं मला पप्पांनी फोनवर सांगितलं. सकाळी सकाळी रांगोळी काढून झाल्यानंतर आता मी करते देवपूजा. तर माझ्या घरातले देव हे मी स्वतः घडवून घेतले आहेत. आज देवांना आंघोळ घालण्यासाठी मी जे पाणी वापरत आहे ते स्वाती नक्षत्रातला जो पाऊस पडला आत्ता गेलेल्या बुधवारी म्हणजे 22 तारखेला 22 जुलैला, तर ते हे पाणी आहे. असं म्हणतात की स्वाती नक्षत्रामध्ये पडलेला पाऊस हा गंगेप्रमाणे असतो. म्हणून हे पाणी मी एक भांडं ठेवून त्यामध्ये हा पाऊस घेऊन ते पाणी मी या बाटलीमध्ये भरून काढलं आहे. आपल्या घरामध्ये लहान मुलं किंवा वयस्कर लोक आजारी वगैरे पडले तर या पाण्याने त्यांना बरं वाटतं असं म्हणतात. किंवा वास्तुदोष असेल तर हे पाणी आपण घरामध्ये बाटलीमध्ये भरून आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. तर याच पाण्याने मी आज माझ्या देवांना आंघोळ घालते. सर्वात आधी पितांबरीने सर्व देवांना स्वच्छ करते. हे बघा माझी विठ्ठल रुक्मिणी सुरेख आहेत ना. देवांची पूजा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणत राहायचं. याने एक वेगळीच एनर्जी मिळते. आधी साध्या पाण्याने आंघोळ घालून घेते आणि आता अभिषेक करते. हा आहे माझा बाळकृष्ण, माझा लड्डू गोपाल, जो माझ्या संसाराच्या सीटमध्ये माझ्या घरच्यांनी दिला होता माझ्या माहेरकडून. आणि ही आहे राधाकृष्णाची मूर्ती जी माझ्या मम्मीने मला दिली आहे. आणि हे घेते मी स्वाती नक्षत्राचं पाणी. आणि आता या पाण्याने मी देवांना धुवून घेते. देवांना स्वच्छ पुसून घेते. बघा किती छान आणि सुंदर दिसत आहेत, छान चमकत आहेत. पण काही लोक देव चमकावे म्हणून उकळत्या पाण्यामध्ये टाकतात. तर तसं न करता स्वच्छ पितांबरीने घासून झाल्यानंतर त्यांना अभिषेक केला तर ते खूप चांगलं आहे. ही आहे माझी अन्नपूर्णा. ही आहे माझी दत्त महाराजांची मूर्ती. आता मी गंध लावून घेते. सर्व देवांना गंध, हळद कुंकू, अष्टगंध आणि बुक्का लावून घेते. हा आहे माझ्या लड्डू गोपालाचा ड्रेस, जो त्याच्यासाठी मी इंदोरवरून आणला आहे. माझ्याकडे माझ्या बाळकृष्णासाठी घेतलेली खूप सारी कपडे आहेत. प्रत्येक दिवाळीला आणि गोकुळाष्टमीला किंवा असंच कुठेही फिरायला गेल्यानंतर मला ज्या ज्या ठिकाणी कृष्णाचे कपडे असे छान दिसतात त्या ठिकाणाहून मी त्याच्यासाठी छान असा फेटा आणि कपडे घेऊन येत असते. गरमीमध्ये घालणारी कपडे वेगळी,
पावसाळ्यात घालायची कपडे वेगळे, स्वेटर, अशी बरीचशी कपडे माझ्याकडे आहेत. ती मी कधीतरी माझ्या नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता मी बनवत आहे देवांसाठी वस्त्र आणि ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं 2 बोटांच्या मध्ये कापूस पकडून अशा गोल गोल मणी वळत जायचं. हे बघा, अशा प्रकारे. तर ही मी केली आहे 11 मण्यांचं माळ, म्हणजे 11 मण्यांचं वस्त्र जे मी कृष्णाला घालणार आहे. आणि हे आहे उपवस्त्र. हे याला उलट्या पद्धतीनं असं जोडायचं, वस्त्र आणि उपवस्त्र. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. आणि मी आता तुम्हाला दाखवते फुलवात कशी बनवायची हे मी दाखवते. आपण ज्या पद्धतीनं वस्त्र केलं, जो मणी बनवला त्याच पद्धतीनं बनवून ते दोन्ही टोक एकत्र जोडून आणि नंतर कापसाने मधल्या बोटाने आणि अंगठ्याने वळत जायचं आहे आणि ही वात अशी बनवून घ्यायची आहे आणि ह्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या. माझी नणंदसुद्धा माझ्यासोबत एकादशीच्या कामाला लागल्या आहे. त्या वाती भिजवून घेत आहेत तोपर्यंत मी सर्व वस्त्र करून घेतली आणि याला अष्टगंध लावून घेते. ते अजून सुरेख दिसतात. आणि हे सर्व मला माझ्या मम्मीने शिकवलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व देवांना वस्त्र घालून घेतलं आहे. हे बघा. आणि आता मला पुन्हा एकदा चहा प्यावासा वाटतोय, म्हणून मला माझ्या ताईंनी 1 कप चहा करून दिला आहे. अशा पद्धतीने सर्व देव मी देवालयामध्ये ठेवले आहेत आणि आता तुळशी आणि फुलं वाहते. हे पहा, सर्व देव कसे छान दिसत आहेत. माझे राधाकृष्ण सर्वच. आज माझीच नजर लागेल माझ्या देवांना, इतकी सुंदर दिसत आहेत. बघतच बसावंसं वाटत आहे. हे आहेत अखंड तांदूळ, अखंड अक्षता. त्या मी देवांवर वाहते. देवांना कधीही अखंडच अक्षता वाहायच्या असतात. तुटलेले किंवा तुकडा तांदूळ वाहू नयेत. हा आहे लोबांचा धूप. हे आहे कापूर आणि त्यावर मी 2 लवंगा ठेवल्या आहेत. आणि हे आहे आता आपण भिजवलेलं फुलवात. कापरावर लवंग जाळल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते असं म्हणतात आणि ते खरंच आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कापूर आरती आणि धूप आरती दाखवून झाल्यानंतर मी देवाला तात्पुरता केळाचा नैवेद्य दाखवला आहे, कारण अजून मी खिचडी बनवली नाही आहे आणि आता मी खिचडी बनवायला घेते. विष्णू सहस्त्रनामाचाही जप करावा असं म्हणतात. मला तितका वेळ नव्हता म्हणून मी मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम लावून बाजूला ठेवलं होतं. आणि आता मी बनवते खिचडी. संध्याकाळी पण वेगळा काहीतरी मेन्यू ट्राय करायचा आहे मला आणि दिवसभराचा पूर्ण प्लॅन केलेला आहे. बघूया आता तो कितपत माझ्याकडून पूर्ण होतोय. फराळ करून झाल्यानंतर माझा छोटा मुलगा समर्थ यालासुद्धा मला भरवायचा आहे आणि त्याला भरवायला मला कमीत कमी 1 तास जातो. संध्याकाळी देवाला जाताना छान पांढऱ्या रंगाची साडी नेसायची म्हणून मी साडीसुद्धा बाजूला काढून ठेवली आहे. मुंबईच्या दमट वातावरणात साडी नेसून माझ्याकडून काही कामं होत नाहीत, म्हणून मी घरच्या कपड्यांवरच आत्ता हे सर्व आवरत आहे. आज एकादशी असल्यामुळे मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता, त्यामुळे मस्त साबू फुलला आहे. दिवसभराचं शूट करायचं आहे म्हणून मी 2 पार्टमध्ये माझा व्लॉग बनवते, तर दोन्ही व्लॉग नक्की बघा. मी थोडीशी साखर पण ॲड करते, याने चव खूप चांगली येते. हे बघा, समू आता उठलेला आहे आणि इथून पुढे आता त्याचा कारभार सुरू होणार आहे. आता ही कामं करत करत त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्याकडे जेव्हा लक्ष नसतं तेव्हा तो खूप काही कारभार करतो. काही लोक कोथिंबीर वापरत नाहीत उपवासा दिवशी, पण मी खाते. काही लोकांमध्ये
खातात, काही लोक खात नाहीत, ज्याच्या त्याच्या मान्यावर आहे. पण साबुदाणा खूप छान दिसतो, शाबूची खिचडी खूप छान दिसते, म्हणून मी कोथिंबीर टाकते. हा पहिला नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. ही बघा कशी मध्ये मध्ये लुडबुड सुरू आहे याची. हा गेला, केळ घेऊन पळाला आणि हा पसारा करून ठेवला आहे. चला आता आम्ही फराळ करून घेतोय. तुम्ही पण या फराळ करायला. ही आहे माझी मोठी मुलगी राजलक्ष्मी. हा उपवास द्वादशी दिवशी सोडतात, त्यामुळे मी संध्याकाळी सुद्धा वेगळी डिश बनवणार आहे. ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, जो मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि इथे मी आता थांबते. रामकृष्ण हरी.